1914 साली श्री भाऊसाहेब महाराजांनी देह ठेवला। भाऊसाहेब महाराजांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देह स्मशानभूमीत नेण्यात आला, पण काही विघ्नसंतोषी लोकांनी भाऊसाहेब महाराजांवर जातीभ्रष्टतेचा आरोप करून भाऊसाहेब महाराजांच्या देहावर अंत्यसंस्कार करू दिला नाही। त्यावेळी सिद्धरामेश्वर महाराज तेथे हजर होते। शेवटी महाराजांचा देह स्मशानापासून काही अंतरवर नेऊन त्या ठिकाणी महाराजांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर 12 दिवस सिद्धरामेश्वर महाराजांनी स्मशानातच उपोषण केले। 13व्या दिवशी कोरांना भिक्षा मागून आणली, एका मडक्यात खिचडी शिजवली आणि माझ्या गुरुदेवांचा शेवटचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी कोणी अतिथी यावा म्हणून वाट बघत बसले। संध्याकाळपर्यंत वाट पाहिली, कोणी आले नाही। सिद्धरामेश्वर महाराज निराश झाले, स्तब्ध बसून नाम घेत राहिले। एवढ्यात भगवी वस्त्रे धारण केलेला एक गृहस्थ तेथे आला व मला भूक लागली आहे, जेवणासाठी काही आहे का विचारू लागला। हे शब्द ऐकताच सिद्धरामेश्वर महाराजांना आनंद झाला। त्यांनी लगेच त्या गृहस्थाला जेवण्यासाठी पानावर बसवले। खिचडी पानावर वाढली। हातात मडके घेऊन सिद्धरामेश्वर महाराज म्हणाले, तुम्ही जेवण करा, मी पाणी घेऊन येतो। पाणी घेऊन माघारी येईपर्यंत तो गृहस्थ तेथून निघून गेला। सिद्धरामेश्वर महाराजांना फार दुःख झाले। व्याकुळ अंतःकरणाने ते बोलू लागले, परमेश्वरा, अतिथी माझ्या हाताचे पाणी का प्याला नाही। महाराज फार दुःखी अंतःकरणाने स्मशानातच झोपले। तेव्हा स्वप्नात भाऊसाहेब महाराज आले व ते म्हणाले, चिंता करू नका, निवांत निश्चिंत घरी जा। याच ठिकाणी हजारो माणसे येऊन जेवतील आणि ती जागा म्हणजे हल्लीचा इंचगिरीचा मठ।